नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याबरोबर मर्दानी खेळ याविषयी गप्पा मारायला आणि त्याची माहिती द्यायला दोन पाहुणे आलेले आहेत. त्यातले एक आहेत विजय सर आणि एक आहे ॲना, आणि ॲना इटलीहून आलेली आहे. विजय सर, तुम्ही मला सांगा की मर्दानी खेळ म्हणजे नेमकं काय आणि त्याचे काय काय प्रकार आहेत, तर बऱ्याच लोकांना ते माहिती नसणार आहे. बेसिकली बघितलं गेलं मर्दानी खेळ हा एक महाराष्ट्राच्या ज्या बोलीभाषा आहे मराठी त्याच्यामधला जा रुटीनमधला मर्दानी खेळ. पूर्ण भारत देशामध्ये जे युद्ध प्रकार खेळला जातो, जुन्या काळापासून जे युद्ध चालू असल्यानंतर ते बंद झाली, त्याचं त्या खेळामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. तर प्रत्येक राज्याची एक वेगळी भाषा आहे, त्या भाषेमध्ये त्याला वेगवेगळी नावं आहेत. हे बऱ्याच राज्यामध्ये चालतं. तर तो हा युद्ध प्रकार, भारतीय युद्ध प्रकारातला आपला हा एक असणारा मर्दानी खेळ. बरोबर. त्याच्यामध्ये विविध शस्त्र असतात, लाठी, दांडपट्टा, तलवार, भाला, विटा, खंजीर, माडू, जबरदन, असे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फरी गजगा असतो. परत त्याच्यात अजून काही स्किल वापरलं जातं. दानपट्ट्याच्या साहाय्यानं लिंब कापायचं, लाठीनं नारळ फोडायचं, असं वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रकार असतात जे खेळले जातात. जे पारंपरिक, जे शिवकालापासून जास्त लोक जास्त इंटरेस्टिंग वाचतात इतिहास, तो शिवकाल. त्याच्यामध्ये जे काही गोष्टी शस्त्र वापरली गेली, जास्त प्रभाव आहे आताच्या ह्याच्यामध्ये की तो शिवकालातलं, तिथून चालत आलेले सगळ्या घडामोडी, युद्ध, त्याच्यामध्ये जी शस्त्र वापरली गेली, तर तो प्रकार आपल्या इथं प्रशिक्षण दिलं जातं शस्त्रांचं. बरोबर. आणि हे पुण्यामध्ये कुठे आहे आणि याची माहिती लोकांना कुठे मिळेल? हे पुण्यामध्ये आहे, छत्रपती शिवाजीनगर गावठाण इथे रोकडोबा मंदिर आहे. त्या मंदिराचं गावठाणातलं ग्रामदैवत आहे श्री रोकडोबा महाराज. तर त्यांचं मंदिर आहे, त्या मंदिराचा हॉल आहे, त्या हॉलला तिथं प्रॅक्टिस असतं आपली. आणि याची माहिती तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा म्हणून इंस्टाग्रामचा अकाउंट आहे सोशल मीडियाला, आणि फेसबुकला आपण त्याच नावाने आहे. बरोबर. त्याच्यावरती तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तिथे मिळू शकतं सगळं. बरोबर. तर प्रशिक्षणाचे पण काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊच या. पण आपण ॲनाला आता काही प्रश्न विचारू. सो ॲना, हाऊ डिड यू डिस्कवर मर्दानी खेळ अँड व्हॉट एक्झॅक्टली डिड अट्रॅक्ट यू when you chose to come here and learn, practice, and obviously perform in Ganesh Utsav? So it was in 2023, thanks to my dear friend Bailey. She's Spanish. She lives in Madrid. Okay. And she used to practice Kali, martial art from Philippines, in Madrid. So we decided to travel together to India, and we wanted to come to Pune for study Lavani because we are dancers, basically. Okay. And she told me I would love to discover, to know about Mardani Khel because it's martial art from India. And it makes part of the culture. So that's why I said to her, okay, let's try. I don't know, maybe I'm not able to do that. But I also want to know. So we arrived and they hosted us so well. They performed to us. They showed us all the weapons, all the lati, all the techniques. They were everybody there. I remember the first day they hosted us really amazingly. And we trained with them for 2 days. Then we supposed to travel again back to Mumbai. And Bailey had to go back to Spain. Okay. And I supposed to stay more in India. So they invited me so hard to come back and perform with them during Ganpati on the last day that I was curious. Because when I discovered and tried for the first time and I trained with them, I was very, it was very interesting to me because it's a part of the culture, Indian culture, that I didn't know. And also it made me feel stronger and like connecting with a powerful side of myself. Then it was just during the performance wherein
the dresses, walking next to them, everybody wearing the traditional clothes and performing, that I was able to feel another kind of energy. I don't know if I can say the warrior energy, but maybe yes. Yeah. And when I was walking next to them during the parade, also you can feel the crowd. And I got like an information, like in the past lives that I believe, I already was a warrior. Okay. Interesting. So I really felt next to me a people from Mardani Khel family that I felt we were brothers. We fought together in some moment. Like I can't explain to you, it's kind of feeling that arrived in that moment. And when I came back to Italy, I went deeper into that. I got a meditation about it to get the proper information, like to be sure. So it was a soul connection, and it was more touchable for me. I mean, like a feeling, more clear. It was more clear during the performance. And they gave me this chance, and with after four trainings. we are going to plug crazy. We are going to plug in some links which are there on your Instagram, so that people can see the way you perform. It is really very fierce, and one could see that in your eyes, that the warrior emotions that you were talking about. So I was able to reconnect some part of my soul roots to my warrior soul or warrior roots. Right. What can I say? Right. Also, it was fun and curious that also from Italy and from my friend's side, watching the pictures and videos about me performing, they weren't able to recognize me. And at the same time, they wrote to me, it seems like it's so natural to you doing that. Yeah. After a few of trainings. And so last year, on 2024, I came back and I trained more, like each evening, each morning, 2 hours, 7 to 9. Daily morning 3 hours and evening 3 hours. Total per day 6 hours practicing. Right. Then last day she's performing. That's quite incredible. And it's a dedication. करेक्ट. सो तर त्याच्यात आता जेव्हा आपण म्हणतो की 3 तास प्रॅक्टिस करायची, तर त्याच्यात नेमकं काय काय घडतं जेव्हा आता मर्दानी खेळची प्रॅक्टिस करायची आपण म्हणतो, तर त्याच्यात काय काय ट्रेनिंग असतं किंवा ट्रेनिंगच्या काय स्टेजेस असतात, तर त्याविषयी तुम्ही थोडंसं सांगा. त्याच्यामध्ये जेव्हा नवीन कोणी जॉईन होतं तर सुरुवातीला त्याला लाठीपासून आपण शिकवायला चालू, कारण लाठीमध्ये वेगवेगळे पवित्र आहेत, ते पवित्र्याचं नॉलेज दिलं जातं. उभं राहण्याची पद्धत कशी आहे, ते पायात तेवढी स्ट्रेंथ आली पाहिजे, तेवढा वेळ उभं राहायचं. आणि पुढे जाऊन जेव्हा फाईट खेळणं तेव्हा उभं राहणं, आपलं शस्त्र सांभाळणं, समोरच्याचा वार अडवणं आणि आपण प्रतिवार करणं, तेवढ्या सगळ्या मोमेंट होतात तिथे. तर त्याच्यासाठी प्रिपरेशन तेव्हापासून केलं जातं की त्या उद्देशाने की तुम्ही आतापासूनच त्याबद्दल तयार राहा. त्याच्यात वेगवेगळे लाठीचे हात दाखवले जातात, त्याचं प्रॅक्टिस करून घेतलं जातं आणि ते झाल्यानंतर मग पुढं शस्त्र दिलं जातं. मग दानपट्टा असेल, तलवार असेल, भाला असेल, मग वेगवेगळी शस्त्राचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं की त्यांची नजर चांगली बसते, पायाचे मुवमेंट चांगल्या होतात, त्याला अंगामध्ये चपळता येते. कारण फाईट खेळत असताना खेळता एका पवित्रात उभं राहून अचानक त्याला पवित्रा बदलून वार मारला जातो. काही गोष्टीत त्याला पदलालित्य म्हटलं जातं, जे पायाचे जे मुवमेंट होतात त्याला. बरोबर. ते समोरच्याला चकवून दाखवताना एक वार दाखवायचा, एक मुवमेंट करतोय दाखवायचं, पण मारायचा दुसरीकडेच वार. ते खेळातले काही डाव आहेत ते. बरोबर. ते पुढे जाऊन जर परफेक्शन पाहिजे असेल तर ते बेसिक त्याला लाठीपासून आम्ही केलं जातं त्याचं, कारण ते गरजेचं असतं. तुम्ही शिकलात अर्धवट आणि पुढे जाऊन खेळलात तर त्याचा फटका बसतो तुम्हाला. म्हणून एक आमची तर आहेत आता
जवळपास हा आखाडा आपला 16 वर्ष पूर्ण झाली. 17 वर्षात आपण आता पदार्पण करतो. बरं. तर एवढ्या वर्षापासून आम्ही शिकवतोय. वेगवेगळ्या माइंडसेटची लोक आलेत. कुणाला सहजपणे समजतं, कुणाला सांगून जोपर्यंत एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवत नाही प्रॅक्टिसमध्ये तोपर्यंत त्याला समजत नाही. काही जणांना हाताला धरून सांगितलं तरी लवकर समजत नाही. मग ठीक आहे, ज्याची त्याची आकलन क्षमता असते. बरोबर. जो त्याच्यात पेशन्स ठेवतो, करतो, तो चांगल्या पद्धतीने कर. आणि त्या प्रॅक्टिस सेशन मध्ये जेव्हा या आल्यात, लटोया असेल, ॲना असेल, त्यांचं डेडिकेशन होतं त्यांचं. लटोया आली, तिलाही सेम सकाळी 3 तास संध्याकाळी 3 तास ते प्रॅक्टिस करत होते. तिच्या हाताला तर रॅशेस आले होते दानपट्टा तलवार खेळताना धरून प्रॅक्टिस चालवत असत. तिने तिथे अक्षरशः पट्ट्या लावल्या होत्या आणि ती प्रॅक्टिस करत. मग एक वेळा सिंहगडला कुठे ते गेलो होतो. त्याच्यानंतर म्हटलं की ती आता येणार नाही, कारण त्या चालली पायाला तिला आणि नवीन चप्पल घेतली आणि म्हणली बघायचंय. ती कोल्हापुरी घेतली, तिला सवय लागू होती मोजली. आणि मग ते चालली, बघितलं, पण तिला पायाला ती काचली चप्पल टोचते. मग म्हटलं आता तिला लागले, ती नाही करणार, पण ती प्रॅक्टिसला आली. ॲनाचं पण तसंच आहे का, लागलेत वगैरे ते त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांना ते एकच होतं की आपल्याला हे शिकायचंय. त्यांचं एवढं डेडिकेशन आहे. मग आम्हीही तिथं 100% आम्ही तिथं आमचं एक एफर्ट्स लावले. त्याचा इफेक्ट आम्हाला त्या दोघींचं परफॉर्म वगैरे, विसर्जन मध्ये कोऑर्डिनेशन, राईट, ते आमच्यासाठी इम्पॉर्टंट होतं. फारच मस्त. सो याच्यात ना आता लाईक ॲना, यू हॅव बीन परफॉर्मिंग इन इंडिया फॉर कपल ऑफ इयर्स and you got opportunity to meet a lot of people. And one meeting which you just briefly mentioned was with the king of Kolhapur. Yes. So what was the experience? How did that happen? And what was the overall conversation between him and you guys? तुम्ही मराठीत पण सांगा आणि you can share your experience. 2-3 वर्षापासून तिचं म्हणणं आहे, तिला आपलं मराठी कल्चर आवडतं. इव्हन ती लावणी वगैरे डान्स, तिला डान्सची आवड आहे, तेही आवडतं. कोळी डान्स वगैरे, त्यांचं कल्चरही त्यांना ते आवडतं. कोळ्यांचं ते मासेमारी वगैरे. तसंच आपलं महाराजांच्या बाबतचं काय, आम्ही खेळणार म्हणजे 100% आमचं सगळं छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्याशीच आमचं फिरतं सगळं वातावरण. बरोबर. जे लोक भेटतात त्याच्याशी रिलेटेड काहीतरी असतं. आणि एवढं ते रिस्पेक्टेड त्यांचं जीवन कार्य वगैरे महाराजांचं. तिला ते क्युरिओसिटी होती की त्यांचे, आम्ही म्हटलं की आहेत, साताऱ्यामध्ये आहेत, कोल्हापूरमध्ये त्यांचे वंशज वगैरे आहेत. ती म्हणली आम्हाला भेटायचं आहे, मला एकदा भेटाय. मग 2 वर्ष झालं आम्ही त्यामध्ये होतो की करायचं. मी यावर्षी पण अपॉइंटमेंट वगैरे घेतली. दिवाळीत होतं, दिवाळी झाल्यावर बघूत म्हणले. मग दिवाळीनंतर मग बोलवलं. इकडून ॲना तिकडे आली कोल्हापूरला. तिथे मग आम्ही सकाळी जाऊन राजांना बोललो, राजांनीही बोलवलं, वाड्यात बोलवलं तिकडे, आणि तिथे भेटलो आम्ही. ते आमच्याशी जेवढे बोलले, ॲनाशी जास्त वेळ बोलत होते ते. नाही, कारण की त्यांना साहजिक आहे ना, कोणालाही वाटणार एवढ्या लांबून देशातून आली, इथे शिकते, परत भेटायला आली. नाही, उत्तमच आहे. डेडिकेशन आणि हे तर आहेच, प्लस तुमचा सगळ्यांचा सपोर्टही आहे तिला. So how was your experience at Kolhapur? So it was amazing. We have been waiting this meeting since 2 years because actually they invited me 2 years back. I mean, 3 years back, but it was impossible. So finally, and it was very nice. He stayed with us and he hosted us almost for 1 hour. Right. We spoke a lot. Like he told me about also Italy. He went to Italy, to Florence. He told me that there is a Marathi statue about Maharaj statue. Second. Because he was traveling in Europe and he died near to Florence, and I didn't know about it. Right. And I was surprised. He gave me the pictures. He, like a little gift. Right. He gave us some food and some chai to drink together. Diwali Faral. Right. Yes. And he asked me when I started, what I learned. Right. And also we shared about how we can promote more Mardani Khel culture. How is it
possible. And Right. yes, Amazing. yes. So now your friends from Italy, are they interested in learning Mardani Khel, and they're planning to come back here and So- learn with Sir and the academy or Akhada? So they are curious. They asked me, some of them, but maybe traveling to India, it's another subject also, because India is not a country for everybody. It's very far for us. Yeah. And so they can be interested about martial art in general, because we have this kind of culture, but more from Japan, Chinese side. Right. So I think Muay Thai they is should, also. they pretty should big. maybe feel some connection first, and because they don't travel, they can't know. So there should be a person, for example, I could be like a bridge. Latoya is like a bridge, actually, in Germany, right? Okay. So thanks to her, she helps in training people in Yes. Berlin, right? But Yes. yes. Oh, nice. so thanks to her, other people can know. So maybe in the future, I hope and I wish for the Akada to have even more success. Yeah. And little by little, it's a process. Mm. So little by little, maybe more people from Europe can be interested to come, to discover, to enjoy, to live it, to share. Right. And we'll also discover some interesting part which you had mentioned, that you love doing Bhangra Yes, and other dance forms. yes. And probably dance is the one thing which connected you with India. Yes. So tell me about that journey. That is also Yes. quite interesting. So it was actually my first connection with India. It was 2008. Okay. I was in Italy watching an American program about dancing. It's called So You Think You Can Dance. Right. So I was sitting on the sofa and watching this program. Each week, the professional dancers have to perform different kind of styles, like salsa, bachata, contemporary, hip hop. And for the first time of the program, they had to perform Bollywood style. Mm-hmm. So I was watching and I felt like something inside me. It was love at first sight. Really, like I have to dance that. Like I have to do that. Right. It was a calling, like a soul calling. Right. So there wasn't anything in my city, and I had to travel. But I also have this passion about traveling, so it was good for me. Right. And I started to do some workshops all around Italy, in Spain, in France. Whenever I went to travel, also in South America, if I found a Bollywood or Indian dance studio, I asked for some dance classes. Right. And finally, I went to India for the first time in 2015 and 2016. So I went to India because of dancing. India wasn't on my first list as a trip. Right. But after coming here in the first time, I spent here almost 3 weeks. And when I went back to Italy, I was crying like I wanted missing to. India. Yeah, I wanted to spend more time. I didn't want to leave. So it is thanks to dancing that I discovered more India, and it was like little by little. And during the first trip, we visited Jain temple in Ranakpur, and I got maybe my first spiritual experience there. So I was also surprised because we were walking in the temple, like quiet and peacefully. There were other people. I wasn't sad or something, no thinking. I started to cry, like no reason. Right. And I think that I felt the energy of the place, or maybe my soul recognized that place, like in the past life. Because when I went back to Italy after that, I got a gong bath. It's kind of meditation through the sound of gong. And I saw, like from the higher, like
my feet, with a sari, like red and golden and all the details. And I think that I saw a past life there because I was surrounded by the same marble, the columns, white columns of that temple. So the therapist told me, if you remember all these details, you were not dreaming. You saw past life. So maybe, so I got like a confirmation and an explanation also why when I was there, I felt like that. So my journey started, my connection to India started through dancing. I started at the first with Bollywood dance because it was more fun, modern. Yeah. And by it, I discovered also the classical dances, folk dances, little by little. So you do Bhangra, you do Garba? Mainly, yes. And you also, sir mentioned Koli dance. I studied a little bit of Koli and a little bit of Launi. Yes. Launi too. Oh, nice. Yes. Nice. It's very also difficult Launi dance. Yes. Nice. But for Bhangra, I used to perform with the Bhangra company in Italy. We used to perform all around Italy from north to south because there is a big folk festival, Indian festival. We went to Germany, we went to France for the Carnival of Menton. It's very famous over there. So I spent a lot of time with them. So I say that I breathe it, sharing with them. Right. So little by little, I took the little movements. Nice. That's pretty good. So, regarding Mardani Khel, how do you practice that in Italy? Or what is your routine? Do you follow a routine when you are back in Italy? So, mainly, my training time is dedicated mostly for dancing, I have to say. Yeah. But recently, thanks to them, because they sent to me the sticks and dampata from India. Oh, nice. Nice. Yes. So thanks to that, also, I started to train because I have a garden, also a park near to my house. So whenever I have time, I go there and I have the intention to be more, be more consistent, which is very good. Yes. So आता इथे आपल्याकडे काय प्रकारचे वर्कशॉप्स आहेत जे लोकांना तुम्ही सांगाल की म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की ऍटलिस्ट एकदा येऊन आखाड्यावरती व्हिजिट जरी दिली तरी एक वेगळा फील येईल लोकांना बघताना. आणि मग वर्कशॉप्सची माहिती सांगा, डेली काय क्लासेस असतात तर ते थोडंसं सांगा. आपलं पूर्ण आठवड्यावर रोज प्रॅक्टिस असतं. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळच्या टायमिंग मध्ये असतं आणि शनिवार रविवार सकाळच्या टायमिंग मध्ये असतं प्रॅक्टिस. म्हणजे सोमवारपासून ते रविवारपर्यंत रोज प्रॅक्टिस असते. त्याच्यामध्ये विविध वयोगटातील म्हणजे 8 वर्षापासून पुढील मुलं मुली, पुरुष महिला हे सगळे त्याचं प्रॅक्टिसला असतात. जो तो ज्याच्या पद्धतीनं तिथे जितक्या वर्षापासून करतो प्रॅक्टिस, जितक्या महिन्यापासून ज्याला येतं, एक शस्त्र त्याच्यामध्ये शिकत असतात, नवीन शस्त्राचं प्रशिक्षण घेत असतात. आणि सगळ्यांसोबत कोऑर्डिनेशन मध्ये हे खेळलं जातात. म्हणजे एकाने खेळायचं, दोघांनी, चौघांनी, की जेणेकरून पुढे आपल्याला गणेशोत्सव किंवा शिवजयंतीमध्ये तिथे प्रात्यक्षिक सादर करायचं असं किंवा इतर काही सांस्कृतिक कार्यक्रम, तेव्हा टीम म्हणून जेव्हा खेळतो तेव्हा ते कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. त्या गोष्टी तिथं प्रात्यक्षिक करायचं असेल तर तिथं प्रशिक्षण दिलं जातं, तिथं प्रॅक्टिसिंग करून घेतलं जातं त्यांचं. आणि सांगायचं तर परत मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतात मुलांना, तर तिथं आपलं समर कॅम्पचं आयोजन करतो आम्ही. त्याच्यामध्ये एक तर सकाळी किंवा संध्याकाळी ज्या त्यावेळी आम्हाला ग्राउंड अवेलेबल झालं, तिथे कम्फर्टेबल टाइम जो असेल त्या पद्धतीने आम्ही तिथे समर कॅम्पचं पण आयोजन करत असतो. प्लस NRI लोकांसाठी जे फॉरेनर्स त्यांच्यासाठी पण आमचं दरवर्षी असतं वर्कशॉप्स आम्ही आयोजित करतो. त्यांच्यासाठी असतं की त्यांनी या शिका आमच्याकडे, तिथून तुम्हाला इच्छा असेल परफॉर्म करायची तर आम्ही तसा तुम्हाला प्लॅटफॉर्म देऊ. तुम्ही आणि तर मग अशी
एक चांगलं सांगत होतात की तुम्ही ऑनलाईनही सपोर्ट हा. होतात. म्हणजे ते इंटरेस्टिंग होतं की बर्लिन मध्ये त्या प्रॅक्टिस करतायत. करतायत आम्ही इथून सांगत होतो. हा, तर तो ते थोडस नवीन आमचं असेल टायमिंग तुम्हाला. आमचं टायमिंग कसं होतं की आपलं आणि जर्मनीचं टायमिंग थोडं वेगळं. बरोबर. मग त्यांचं काम डेली रुटीनचं संपून ते एका ठिकाणी प्रॅक्टिसला येणं. मग तिथे त्या टायमिंगनुसार आमचं कोऑर्डिनेशन होतं की या टायमिंगला यावेळी फ्री होतं, आम्ही प्रॅक्टिस आमचं असणार आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडंसं डिफिकल्टी वाटते कसं करायचं, अजून फिनिशिंग हवं आहे. मग आम्ही तिथे ऑनलाईन पद्धतीने एखादं लॅपटॉपवर चालू करायचं, एक कॅमेरा अजून एक असेल ते सांगायला, तिथून आम्ही समोर त्यांना काय अपेक्षित आहे, लाठीमधल्या काही मूव्स किंवा तलवारीच्या मूव्स किंवा दानपट्ट्याच्या मूव्स, ते आम्ही इथून करून दाखवतो. त्यांच्या टायमिंगनुसार त्यांना कसं अरेंज होतं त्याप्रमाणे. ते इंटरेस्टिंग होतं. मग ते तिथं करणार आम्ही, ते लाईव्ह तिथे बघणार. त्यांना काही त्यात असतील की बाबा इथे आम्हाला हे परत पाहिजे किंवा इथं आमचं चुकतं, ते परत दाखवा, ते रिपीट ते अजून आम्ही करणार. त्याच्यासाठी अजून हवा असेल तर त्याचा आम्ही स्लो मोशन एक व्हिडिओ बनवणार, स्लो मोशन करणं त्याचं, आणि ते स्लो मोशन मध्ये आम्ही त्यांना तिकडे पाठवून देणार की त्याच्या दृष्टीने बघून तुम्ही करा. जर्मनीमध्ये आता बर्लिनमध्ये जे चालू आहे लटोया तिथे हँडल करत, तिथं त्या पद्धतीनं केलं. गणपती विसर्जनला आम्ही इथे लक्ष्मी रोडला विसर्जन मिरवणूक प्रात्यक्षिक करत होतो आणि ते तिथे बर्लिनमध्ये तिकडे प्रात्यक्षिक करत होते विसर्जन. क्या बात आहे. आणि तिथे सगळी जर्मन विशेष म्हणजे तिथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये बाकी चालू होतं, ढोल लेझिम वगैरे ताशा सगळं चालू होतं. तर त्याच्यामध्ये मर्दानी खेळ करत होते, ढोल लेझिम सगळं आपले मराठी होते, आणि मर्दानी खेळ जे करत होते ते सगळे जर्मनीचे होते, कारण ते सगळे तिथं आता जे क्लास आहे जे करतात प्रॅक्टिस ते सगळे जर्मनीचे लोक. क्या बात आहे, इंटरेस्टिंग. पण आता हे म्हणजे आपण मगाशी जसं बोलत होतो की आपल्याकडची टीम म्हणजे तुमची जी टीम आहे यांनी आता परदेशात तर गेलंच पाहिजे आणि इतरही ठिकाणी जिथे अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तिथे तुम्हाला इनफॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हिटेशन्स आले पाहिजेत असं मला वाटतंय. आपण ह्या पॉडकास्ट निमित्ताने आपण हे प्रार्थना करू. आल्यानंतर काय आम्ही सुंदर काम तुम्ही करताय. आता मर्दानी खेळ जेव्हा तुम्ही 16 वर्ष 17 वर्ष चालू आहे आता आखाड्याला, तर ओव्हरऑल काय फरक दिसला लोकांच्या मध्ये जे तुमच्याकडे आता बरेच वर्ष आहेत, मानसिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या काय तुम्हाला जाणवलं? की म्हणजे बेसिकली मला असं विचारायचं आहे की मर्दानी खेळ खेळल्यामुळे काय फायदे होऊ शकतील जे तुम्ही लोकांना सांगाल? आता जे लोक आहेत जे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष जुने आहेत, तर त्यांच्यात बोलण्यातून जाणवलं की अगोदर शाळेला जाताना किंवा क्लास ट्युशन असेल मागे लागावं लागतं, उठ बाबा उठ, चल जायचं हे करायचं. याच्यासाठी मागे लावावं लागत नाही, ते रेडी असतात कधी जायचं चल म्हणून. ती गोष्ट त्यांना ते लक्षात आलं की आपल्याला हे करायचं आहे. जो चाल ढकलपणा होता वगैरे म्हणून त्यात तो राहिलेला नाहीये. त्याच्यानंतर प्रॅक्टिस करताना त्यांच्या मुवमेंट शरीराच्या चांगल्या होतात, व्यायाम त्यांना चांगला होतो. इथून प्रॅक्टिस संपल्यानंतर घरी गेलं की खायचं, अभ्यास काय आपला असेल करायचं, की बाकी काही ऍक्टिव्हिटी नाही चालत, मस्ती करणं किंवा घरात निवांत दमलेले असतात ते होतं. मोबाईल जास्त प्रमाणात ते मोबाईल पासून तेवढ्या टायमिंग मध्ये ते लांब असतात, मोबाईल नाहीत घेत. त्यावेळी कसं की शाळेतून आलेत, काही खेळले थोडंफार त्यांच्या तिथे, त्याच्यानंतर मग काय अभ्यास असेल, त्याच्यानंतर जो टायमिंग मोबाईलमध्ये जातो, कधी कधी अभ्यास पण स्किप करणार, मग ते मोबाईल बघण्याना जेवताना मोबाईल समोर नाहीतर टीव्ही समोर बसायचं आणि मग खायचं. हे जे प्रमाण होतं ना ते म्हणजे कमी झालंय, जास्त प्रमाणात. काही शारीरिक दमणूक पण होते, खेळाच्या व्यायाम मिळतो. आता काय झालं की सिटीमध्ये ग्राउंड्स कमी झालेत, काही तर अशी अवस्था आहे की शाळा आहेत त्या शाळांना ग्राउंडच नाही आहेत. त्यांना ऍक्टिव्हिटीला करायला कुठं करणार, कमी जागेमध्ये त्यांना करावं लागतं.
आणि याच्यातून खेळत असताना त्या मुलांचा कॉन्फिडन्स वाढलेला. बरोबर. एक म्हणतात ना की लोकांच्या पुढे परफॉर्म करायचं आपल्याला. नॉर्मली मोठ्यांना पण तसं होतं, अचानक माईक दिला, उभा राहा, बोल म्हटलं की बरोबर होत नाही आपल्याला. हो. जे रेग्युलर येतं ते हे आपल्याला ते जमत नाही. तर एवढ्या विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा इतर कार्यक्रमात कुठली गेस्ट असतील, मोठी लोक असतील, बिंदास त्यांच्या पुढे खेळतात, कारण त्यांना ते रुटीन मध्ये झालेलं आहे मुलांचं. सुरुवातीला तेही घाबरतात, नाही जमणार. काही आहेत मुलं छोटी होती की सांगितलं हे फक्त घरी बोलतात, बाहेर कोणाशीही जास्त त्यांना बोलत नाहीत किंवा कोणाशी जास्त कोऑर्डिनेशन असं बोलायला नॉर्मली बोलतात. काही बडबडी असतात मुलं, ते नाहीत बोलत, कारण जोपर्यंत कम्फर्ट होत नाही तोपर्यंत ती मुलं बरोबर मिसळत नाहीत. पण याच्यामुळं म्हणले तर चांगल्या पद्धतीनं बोलतात लोकांशी चांगलं, कारण इथं ग्रुपमध्ये वेगवेगळ्या वयोगटातली मुलं, त्यांच्याशी मस्ती मजाक असतो. स्वतः काय वयोगटातली मुलं साधारण 8 वर्षापासून पुढे आपल्याकडे जे ट्रेनिंगला येतात त्यांचं एवढा एज ग्रुपचं 8 पासून पुढे असतात आपलं. मग पुढे 30-32 वयाची पण येतात, IT मधली असतात, कॉर्पोरेट किंवा प्रायव्हेट मध्ये जॉब करणारी, गव्हर्नमेंट मध्ये जॉब करणारी असतात, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत लोक. काही आता असेही आहेत की मुलगा प्रॅक्टिसला आला तर त्याची मम्मी पण प्रॅक्टिस करते, तिचे पप्पा पण प्रॅक्टिस करतात, त्याची तिघही प्रॅक्टिस करतात. जेव्हा गणपतीमध्ये परफॉर्म करतात तेव्हा ते वडील आणि मुलगा दोघे प्रॅक्टिस करतात, किंवा आई आणि मुलगा किंवा आई आणि त्याची मुलगी ते प्रॅक्टिस तिथे परफॉर्म करत सोबत गणपतीमध्ये. हा, त्याचं जास्त आम्हाला ते हे की ऍप्रिशिएट करतो की लेडीज आपलं रोजचं रुटीन सांभाळून, जॉब सांभाळून, घरचं सांभाळून तिथं येऊन डेडिकेशन देतात. कारण की ते नावात पण तो थोडा मिसकन्सेप्शन आहे. लोकांना वाटतं की मर्दानी खेळ म्हणजे मर्दांचा असं नाही, पुरुषांचा आहे. नाही, तसं नाहीये. त्याला एक जे काम आहे ते एक जोशपूर्ण आहे. बरोबर. त्या दृष्टीनं हे नाव मर्दानी खेळ. असं नाही की मर्दानी म्हणजे मर्दानीच खेळायचं असं नाही. बरोबर. इव्हन ऐतिहासिक काळामध्ये पण तसं होतं, कितीतरी स्त्रिया महिला होत्याच की वॉरियर होत्या. त्यांनी प्रसंगी तिथे शत्रूला तिथे आपल्या शौर्याचं त्यांनी दाखवलेलं, कसं दाखवलेलं. तेव्हापासून चालत आलेलं युद्धकला ती स्त्रियांनी पण. तेव्हा काही गेम, इतर काही इंडोर आउटडोर गेम नव्हतं, जे चालायचं हेच चालायचं. बरोबर. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट ते घरीच असेल तर साहजिक आहे कोणी ते करत राहणार. आणि जेव्हा परिस्थिती येते, अशी बिकट परिस्थिती असते, तेव्हा त्याला सामोरं जाताना ह्या गोष्टी करणंच आहे ना. असं नाही की प्रत्येक वेळी शत्रूच येईल. काही एखादं जंगली जनावर वगैरे आलं, शेतामध्ये गेलो किंवा रानावनात गेलो, स्वतः कुठे दुसऱ्या गावी जात असताना, तेव्हा असे रोड वगैरे तर काही नव्हते. अशा वेळी पण स्वतः काहीतरी असणं, कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे ना, की आलं तशी परिस्थिती आली तर तिला सामोरं जाता येईल. भलेही तुमच्याकडे बंदूक असेल, पण ती चालवायची कशी, ते जर डेअरिंग नसेल, ते नॉलेज नसेल, उपयोग काय त्याचा. बरोबर. त्या वेळेला जर तुम्ही बंदूक असून जर ती परिस्थिती बघून तुम्ही घाबरलेत, ती हातात जर थरथरत असेल बंदूक, उपयोग काय त्याचा. बरोबर. ते थोडं प्रशिक्षण इथं जे शस्त्राचं केलं जातं. इथे ट्रेनर्स किती आहेत आपल्याकडे, मग तेही तयार झाले असतील मला वाटतं एवढ्या वर्षामध्ये. झाले ट्रेनर्स आहेत आपल्याकडे, ज्यांना 8, 10, 12, 15 वर्ष, 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. अगदी सुरुवातीच्या बॅच मधले जे आहेत तेही आहेत आमचे. हो ना. अजून काय मस्त. काही आहेत ते रुटीन त्यांचं वैयक्तिक कामधंद्यामुळे, त्यांच्या व्यवसायामुळे जर जमत नाही, नेहमी यायला जमत नाही, पण काही कार्यक्रम महत्वाचे असतील तेव्हा आवर्जून ते असतं. आणि परफॉर्मर्स किंवा आपण ज्याला कारण काही ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला युद्ध करता येणं शक्य नाही. तर त्याच्यात असे आता काही स्पेशलिस्ट झाले असतील ना, की काही लोक तलवारबाजी चांगलं करतात, काही लोक दांडपट्टा चांगला. हो, आहेत ना, तसे आहेत ना. ते कसं होतं की जेव्हा प्रॅक्टिसला येतात तेव्हा ते असं ठरवलं नाहीत किंवा हेच, जेव्हा ते खेळत राहतात तेव्हा एखाद्याचा हातखंडा असतो ना एखाद्या गोष्टीमध्ये, त्या पद्धतीनं मग तो त्याच्यात चांगल्या पद्धतीने करतो. मग ठीक आहे, हे तुला चांगलं येतं, तो त्यात कम्फर्ट असतो, किंवा ते जे करायचं असेल वेपन तो लगेच तयार, आम्ही कर, तसं ते होत जातं. तसं तुम्ही आयनाचं काय सांगाल, तिला काय तुमच्या मते आपण तिला पण विचारू. फरी गजगा फाईटसाठी
Fight setting. So he's saying you like the I like sword part. Yes, Yeah, and is it? also sword. Sword. Like, Yes. Yes, talvar. You like that. Yes, because when you He's so excited. Yes, I like that. रेडी असतो तू करायचंय हा चल येस because when you have it also, it's like you can feel the energy. When you practice with stick or with sword, it's different. Yeah, so can you explain that? Like, do you actually feel something Power. different? Yeah. Yeah, is it? The energy of the sword. You feel it. Because it's like I connect some parts of myself to really the warrior spirit, Yes. Nice. especially during performing. I don't want to think about all the crowd. Just being with my other family member of Mardani Khel, performing together. Right. And they are always with me, helping me also. Right. And like feeling we imagine that we were like in a battle, really. Nice. Nice. So typically, how long is the performance? I mean, when you say ki you're performing sword technique, how long usually the piece is During the parade. during the parade? So we perform maybe all the day, many times. सुरुवातीला आम्ही जेव्हा केलं तेव्हा सकाळी 9:30 विसर्जन चालू झालं. आम्ही एंटर चालू झालं. संध्याकाळी 5:30 आम्ही विसर्जन आमचे ते गणपती मिरवणूक संपली होती. एवढा वेळ ते कंटिन्युअस. आम्हाला वाटलं की तिला ते जमणार आहे नाही जमणार आहे पण ती होती. अगदी लागलं कुठं काय झालं ते बघितलं नाही. नंतर आल्यानंतर मग बघितलं कुठं लागले काय. Nice. But you enjoyed it. Yes. And It's next the year, third year. next year we are going to see you back, is it? Yes. But with the will of God. yeah, Let's sure. see. So Anna, what would you tell the listeners who are from Maharashtra and who haven't really explored this Mardani Khel? So I want you to appeal to the listeners saying why they should enroll to any such activity. And obviously people from Pune especially can visit the Akhada. Of course, but I also wish and invite so strong to invite all the people, not just from Maharashtra. Yeah. Maybe from all other parts of India or maybe abroad to join them. Because first of all, it's a very interesting coordination work. You make it can make you feel stronger, powerful, also self-confident. Especially for a woman, it's important. It's fun, but you can't actually smiling. This was at the beginning. It was the maybe most difficult things to me because I was having fun, and they told me, no, you can't. Yeah. Smile. Warrior mode doesn't allow Warrior. We're playing a warrior. But I think as you went ahead with learning the techniques, you started becoming more serious. When you started performing, I think that would have been the gradual change. Yes. I hope I grew up. Yeah, because then you start thinking in the way a warrior will think. Like a warrior, yes. I understood more the mood also. I mean, the role. And so it's good also for other people to join, to reconnect themselves, connect themselves to this kind of soul side of themselves, and especially to discover this part of their culture, especially for Maharashtrian people. Many people don't know about Mardani Khel. Also Indian people. My friends from Mumbai didn't know about it. I was really surprised. Like, how is it possible? So please join, because you have to know, to discover, to enjoy, and also it's also gathering with other people. They welcomed like part of the family. Right. And performing is amazing. You can put yourself like in game, we say in Italian. I can't translate it. I can't translate it in English. Okay. Yeah. Maybe going out of your comfort zone,
discover new parts of yourself, like myself, that I wasn't able to recognize myself looking at the pictures. Discover your warrior vibrations. नाईस अमेझिंग. Mm. ग्लोबल गणेश फेस्टिवल बद्दल आपल्याला आता बोलायचं ऐकलं ते महत्वाचं. सो मे बी यू कॅन टॉक अबाउट व्हॉट इज ग्लोबल बिकॉज दिस इज ऑल्सो समथिंग न्यू टू Okay. पीपल. आय एम नॉट शुअर मेनी पीपल इन आज सुरुवात झाली आता आताच सुरुवात झाली. सो व्हॉट इज ग्लोबल गणेश? यू वर पार्ट ऑफ Yes. दॅट अँड व्हॉट वॉज द एक्सपिरियन्स अबाउट? So they met me last year during Gampati, Ganpati, yes, performing Mardani Kel. So it thanks to Shri Shivaji Raje Mardani Akada. And they want to spread all over the world about Ganesh Festival, how big it is. And especially this year, they have a lot of events, meetings, especially for foreigner students here in Pune. They used to do every year. But especially this year, they called me, they proposed me to host a documentary movie about Yes. Ganesh Festival. And the purpose is to spread to all over the world how big it is. Sure. And how about Ganesh Festival. And we went so deep in spiritual way. We shoot in an intimate way at home, how Gampati is celebrated. Also in the streets, we shoot about decorations. We visited many pandals. I went, of course, during Visarjan. Yeah. They shooted us performing Mardani Kel. I met also politicians. Department of Tourism is involved. Yes. They before shooting, they told me you just have to enjoy. Like we want to shoot and see, record the festival through your eyes as a foreigner, and sharing with other people through your experience. How do you feel? How it is for you? But it wasn't just enjoying. It was also a really serious job because I had to interview many people. Right. And, and it was fun. I have a little story if I can Yeah, add. sure. When I was a little, I was 5 years old. So 3 things happened when I was a child. At 3 years old, I wanted to be a dancer. At 4 years old, I told to my parents that I wanted to travel when I will be. Right. And at 5 years old, I used to play doing interviews to my grandparents, to my parents, to all my cousins. I had my notebook, my recorder. Nice. And this year especially, I checked that picture. I have a picture of me as a child. I have in my phone. I will show you. Yeah. And I took it in January. It was the first day of this year without knowing what it was going to be actually this year. So it's nice. I mean, fun to connect all the points, all the dots. Marked all the dots. Nice. So Global Ganesh Festival, the documentary is still, you are working on it? Is it in edit stage? How? Yes, we are finishing it. I have to do the voice recording at the studio. Then we still have pending 2-3 interviews. Then they have to edit. This I can't do that. Yeah. And hopefully it will be released soon. It depends from department also of tourism. So what was the, or what were couple of best moments in Ganesh Festival, especially from Pune? So there is a very emotional moment to me. It was during the last day of Gampati. We were on the parade and I was enjoying. And I met by chance my dear friend Neelam. And we tried to meet each other so hard, but it wasn't possible. And in the middle of the crowd, we met. So thanks to her, we went to her chief because she works in the police. Okay. And she wanted to introduce me to her chief. We went at the opposite side. The policeman was in the middle of the square in front of Dag Duchet. It's a main point. And just going there, we met also people from Dag Duchet. And the Gampati of Dag Duchet was arriving. Yes. When I saw Ganesh
arriving, I started to feel like a wave inside me, and I was like, okay, wait. Like it was really an energy, wave of energy. Then I met them, and it was like a wave. Like they invited me to go on, to go on and do arti Yes. in that point. And so I went, I did arti, I went down, I entered in the middle of the crowd to come back, and I felt overwhelmed. I started to cry without no reason. I think I was able to perceive the divine energy even if I was in the middle of the crowd. And I felt in peace even in the crowd. Yeah. And it was the first time to me that I was able to feel peace and pray also in the middle of music and drums and Yes. and So many people there. so they were shocked, and they told me it's impossible to happen. How it is possible? Because it's something very strong or impossible to happen, and I don't know. So we say that in some way Ganesh called me, Yeah. and we are in service of him. So whenever he wants to lead us, to bring us. We'll see you back when Ganesh wants. Yes. Oh, hopefully, let's see. With Nice. And with respect to food, did you enjoy modaks? Yes. I love modaks, but I can't eat so many of that because We also enjoying non-veg. Kolhapuri tamda. Yes. Nice. yes, I like. Was it? I like it was very it much. very spicy for you, or you could manage that? No, No, little no. spicy. Yeah, but you love No, that. no. Yes. Nice. जास्त आम्ही जसं आपण खातो ते तेवढं नाही पण पण- तांबडा पांढरा तर काय थोडंफार द्या हम्म. कारण नाही त्यांना चालणार नाही. पण इच्छा होती खायचंय मग She's- म्हणलं I ठीक think आहे she's- आले असं झालं की पुण्यात येऊन आपण दगडूशेठ नाही बघितला मोदक नाही खाल्ला काही कसं हम्म, तसं कोल्हापूरला कोल्हापुरात तुम्हाला नॉनव्हेज नाही खाल्लं पाहिजे ते. म्हणलं ती तिलाच इच्छा हम्म. जेव्हा आम्ही भेटलो आणि निघालो मग म्हणलं माझे लंच करूयात मग काय खायचं ती म्हणली नॉनव्हेज खायचं म्हणलं चला नाईस. ठीक आहे तो एक्सपिरियन्स नाही, इट इज तिथं आल्यानंतर amazing. So, and it is very interesting to know you and see you how you are exploring things in India, which probably many Indians are not doing that. Oh, thank So, you so I much. hope that people get inspiration from your story and they start exploring cultural things in much more deeper sense. And थोडक्यात की ही ग्लोबल गणेशच्या माध्यमातून आपलं महाराष्ट्रीयन कल्चर प्रेझेंट करते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये बरोबर. तिच्या नजरेतून कशा पद्धतीनं गणेश उत्सव बरोबर. त्याच्याशी निगडीत लोक त्याच्या काय काय ऍक्टिव्हिटी चालतात कोण कोण त्याच्यात पार्टिसिपेट करतात त्यांची काय काय तयारी असते इव्हन सगळ्याच गोष्टीचं त्याच्यात इन्क्लुडिंग असणार आहे ते ग्लोबल गणेश फेस्टिवल एक चांगला प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये उत्तमच आहे. We'll be happy to promote the documentary also. Thank you. We'll share links Yes, please. from the Thank you so channel. much. I hope you will watch it. Yeah, sure. And thanks a lot. Thank you, Vijay sir. Thank you, Thank you Anna. so much And for we'll having us. Yeah. And we'll give all the links, all the details about workshops and other contact Yes, details yes. so that people can easily reach out to येस the Akhada. Yes, please. And hope I also get a chance to come there once and see the entire gang perform Yeah. his warrior moves. So thanks a lot, Anna. Yes. Thank you, Thank you Vijay. so Thank you very much. much. Thank you.